आपण का भेदभाव करायचा एकमेकांमध्ये? रामरायांनी सुद्धा भेदभाव त्यावेळी केला नव्हता, आजही केला नाहीये. त्यावेळी तो अभिलाषात्मक जीवन जगत नव्हता, आजही त्याने अभिलाषात्मक जीवन व्यतीत केलेलं नाहीये, जगत नाहीये. आणि रामाचाच आदर्श प्रत्येकाने आत्मसात करावा, सीतेचाच आदर्श प्रत्येकाने आत्मसात करावा, हेच आपले गुरु आपल्याला शिकवत आहेत. आज पहाटे काल मी सांगितलं, उद्या पहाटे 4:45 आपला ब्रह्मयज्ञ सुरू होईल. सद्गुरूंनी परीक्षा घ्यायचंच ठरवलं. काल रात्री झोपायला 2:15 वाजले. इथेच होतो, तुम्हाला तर घरी जाऊन तुम्ही लवकर झोपला असाल माझ्यापेक्षा. पण परमपूज्य काकांच्या प्रवचनामधले दृष्टांत, सत्संग याची चर्चा इतकी वाढत गेली 2:15 वाजले. आणि तेव्हा ज्यांना ड्युटीचं भान असतं, जे परमार्थ प्रपंच सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं व्यवस्थित करतात, असे आमचे केंद्र प्रमुख म्हणाले, गुरुजी 2:15 वाजले, 3:45 आपल्याला ब्रह्मयज्ञ. 2:15 आम्ही झोपलो आणि 3 वाजता उठलो. 45 मिनिटांमध्ये जी विश्रांती मिळाली, जो आनंद मिळाला, आणि सकाळी काय करायचं हे सुद्धा त्यावेळी दाखवलं गेलं. ही गुरुकृपा आहे. आणि ब्रह्मयज्ञामध्ये आज जे घडलं, गेले 4 दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सगळेजण उपस्थित राहत होते, परंतु आज जे उपस्थित राहिले त्यांनी वेगळ्या अनुभूती घेतल्यात, वेगळं ज्ञान ग्रहण केलेलं आहे. आणि विश्वात्मक प्रार्थना कशी करायची, गोमुखासनातून पापक्षालन कसं करायचं, गोमुखासनातून केलेली प्रार्थना ही 33 कोटी देवतापर्यंत कशी पोहोचते, आणि मुख्यत्वे करून भस्मधारण विधी हा शरीरासाठी, मनासाठी, ज्ञानवृद्धीसाठी कसा पोषक आहे याचं पूर्णत्वे करून ज्ञान ग्रहण केलं. की आनंदाश्रमची वेदपाठशाळा सुरू झालेली आत्मपरीक्षण शिबिराच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी तयार होत आहेत. आणि मजल दर मजल करता करता आज 3 बटू तयार झाले. 3 रूपांच्या द्वारे आज ब्रह्मयज्ञाला सुरुवात झाली. तिघांनी मोठ्या स्वरूपात धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणे शिगा ठेवून आज प्रथमच तिघेही ब्रह्मयज्ञाला होते. म्हणजे आजचा दिवस हा खरोखरच आपल्या सर्वांच्या भाग्याचा. जितकी स्तुती कराल आजच्या दिवसाची, शतपटीने प्राप्त झालेला आनंदाचा आजचा दिवस आहे.
नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामी या, स्फूर्ती द्यावी सद्गुरुराया, जेणे श्रोतया सुखवय. परमपूज्य सद्गुरु स्वामी रामदासाचे चरणी वंदन करून आणि अभ्यागत जे सगळे सद्गुरु स्वरूप आहेत त्यांना अभिवादन करून, आपण काल कुठपर्यंत आलो तो सगळ्याला माहितच असेल. आपण कोण आहोत, मी कोण आहे याचा विचार केला. नुसता विचार केला नाही, सगळ्याकडून शेवटी म्हणून घेतलं अहम ब्रह्मास्मि, मी परमेश्वर आहे, मी सद्गुरु आहे, मी देव आहे. आता आपली जात आपल्याला समजली, देवाची जात आहे. आपण त्या चैतन्याचे अंश आहोत. जो एक बघा बरं साधा विचार आहे, देव आहे की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. हा आपल्या डोक्यामध्ये विचार येण्याचं कारण सुद्धा नाहीये. जर देव आपण आहोत असं जर आपण मान्य केलं तर आपण आहोत की नाही. बर, हे आयुष्य जे आहे ते कुणीतरी आपल्याला दान दिलेले. हा विषय आपला झालेला आहे. जे आयुष्य आपल्याला हे सदैव प्राप्त झालं, त्या दानाच्या आयुष्याची आपल्याला काही किंमत आहे की नाही. मग आपण आपले नकारात्मक विचार कधी सोडणार, आपलं वैचारिक प्रदूषण कधी संपणार याचा विचार जर केला आणि त्या पद्धतीने जर आपण वागू लागलो तरच आपला विवेक जागृत होईल. आणि विवेक जागृत झाल्याशिवाय, आता बघा आपल्याला नेहमी आपण सगळे असे आहोत की आपल्याला नेहमी उत्तमात उत्तम ते हवं असतं. हेही आपण पाहिलं. कोणाला नको असतं, सगळ्याला उत्तमात उत्तम हवं असतं. पण ते उत्तमात संपत्ती, पैसा, सगळं विश्वच त्या पैशाच्या पाठीमागे लागलेलं आहे. आपण त्यातून सुटणार थोडेच आहोत. अरे पैसा कमवायचा, पण त्याला काही संपत्ती, मी सांगितलं ना प्रत्येक वर्षी लिस्ट निघते, जागतिक श्रीमंत कोण आहेत, किती आहेत, काय. त्यामध्ये आपला नंबर येण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. जे काही जागतिक श्रीमंताच्या यादीमध्ये येतात, मला नाही वाटत की त्यांना संपत्ती मिळाली म्हणून त्यांचं अगदी जीवन सगळं अलबेल असेल. त्यांचे चेहरे जर पाहिले तर नेहमी 12:30 वाजलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर. कधी हास्य नाही, प्रसन्नता नाही, आनंद नाही. मी नागपूरला मागे एकदा गेलो होतो, त्यावेळेला मला एक तिथं सकाळी काही माणसं एक गाणं म्हणत चाललेली होती. अतिशय चांगलं वाटलं. आनंद है आनंद है आनंद रहेगा, कल भी आनंद था, आज भी आनंद है, कल भी आनंद रहेगा. फिर चिंता क्यों करता है, असा थोडासा आशय होता त्या गाण्याचा. मी तर नेहमीच सांगतो, काळजी कशाला करतो. आपल्याला जे आयुष्य प्रदान झालेलं आहे
काळजी केवळ आपल्या पाठीमागे का लागते? चिंता आपल्या पाठीमाग का लागते? काळजी आपल्या पाठीमाग का लागते? कारण आपण असं कधी समजत नाहीये, मानायला तयार होत नाहीये की हे आयुष्य कोणीतरी आपल्याला प्रदान केलंय, ही संपत्ती कोणीतरी आपल्याला प्रदान केलेली आहे, ही बायको आपल्याला कोणीतरी प्रदान केलेली आहे, हा नवरा आपल्याला कोणीतरी प्रदान केलेला आहे, ही मुलं बाळ आपल्याला कोणी, आपण याच्यावर मालकी हक्क गाजवतोय. हे मी आणि माझं, हे जे सगळं आहे ते माझं आहे. मग काळजी वाटणारच किंवा चिंता लागणारच. साधं उदाहरण आहे, मुलगा जर इंग्लंडला पाठवला शिकायला तर येताना तो कसा येतो कोणाला माहित आहे? ती कुठल्या जातीची करून आणतो, मॅम करून आणतो का काही इंग्लंडची सून घरात यायची पाळी येते कोणाला माहित आहे? ही चिंता असतेच. आणि मुलगी जरी कुठे ठेवली तर काय दिवे लावते कोणाला माहित आहे? ही चिंता असतेच, कारण ती मालकी हक्काची वस्तू आहे आपली. चिंता आपल्या पाठची माग का सुटत नाही? आपण मालकी हक्क त्याच्यावर गाजवतो. या शरीरावर सुद्धा आपला मालकी हक्क आहे. म्हणून आपण काय करतो? तो शरीर जास्तीत जास्त सुंदर कसं दिसेल याच्याकडे लक्ष देतो. मालकी हक्क जर सोडला तर चिंता वाटणार नाही. आणि मालकी हक्क आपण सोडायला तयार होत नाही म्हणून काय होतं? ती जी चिंता वाटते ना, तिच्यावरचा अनुस्वार जाईपर्यंत आपल्या पाठीमागची ती हटत नाही. चिंता अनुस्वार काढा, चिता. ज्या वेळेला आपली चिता रचली जाते त्यावेळेस आपल्या पाठीमागची जखन मालकी हक्क राहिला कुठे? कुणावर राहिला? देहावरचा मालकी हक्क. आपण हे सगळं अहंकारी जीवन आहे. तुम्हाला विवेचनातून, बऱ्याच शब्दाच्या अर्थातून विवेक कसा प्राप्त व्हावा म्हणून जरी सांगितलं तरी लक्षात येणार नाही. पण आता मी तुम्हाला एक कथा स्वरूपानं जर सांगितलं तर ताबडतोब लक्षात येईल. बर, एक संन्यासी होते. संन्यासाला काय कुठे गावात राहायचं नाही, स्वतःला काही खाणं पिणं उपद्व्याप नाही, ते जंगलात राहायचे, साधना करायचे, ईश्वराशी नेहमी एकनिष्ठ असायचे, नेहमी नामस्मरणामध्ये असायचे आणि झाडाखाली आपले बसायचे. इथे एक दिवस काय झालं, एक ग्रहस्थ वाट चुकून आला आणि म्हणलं, महाराज अहो काही मला तहान फार लागलेली आहे, पाणी वगैरे प्यायला काही आहे का? ते म्हणले, भाऊ इथे काही पाणी नाहीये, त्या तिकडून नदी वाहते लांब 1 किलोमीटर वरून, तिकडे जा म्हणजे तुला पाणी प्यायला मिळेल. म्हणलं, काय राव तुम्ही असे ऋषी मुनी एवढे तपस्वी आणि तुम्ही साधं पाणी ठेवत नाही, काय कंजूस माणूस आहे. त्यांच्या डोक्यात विचार आला, असाच कोण जर आला, कारण दुसऱ्यांचा विचार करणारा तो संन्यासी, स्वतःचा कधी विचार करत नाही, दुसऱ्याचा विचार करणारा तो संन्यासी. मग ते गावामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं, बाबा काय त्यात पाणी ठेवण्यासाठी एखादा माठ बीट काही आपल्याकडे तर पैसा नाही, अडका नाही. म्हणून ते कुंभाराकडे गेले. गंमत सांगतो, हा संन्यासी साधना पूर्णतेला पावलेला माणूस, विद्वान, वेद पारंगत, आणि ते कुंभाराच्या दुकानावर गेला. तो
कुंभार डाराडूर झोपलेला होता आपला. त्यामुळे सगळे ते काही मटके वगैरे रांजण बिंजण सगळं 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 काही ठेवलेलं होतं आणि तो आपल्या दुकानात निवांत झोपलेला होता. अतिशय गाढ झोप लागलेली होती ते. संन्याशी संतापले. त्याला कधी वागायचं माहित नाही लोकांमध्ये प्रपंचामध्ये. ते म्हणले अरे उठ बिचाऱ्या, त्यांना परत अजून ते फुकट पाहिजे होता माठ, ह्यांच्याकडे कुठे पैसे होते. अरे म्हणे तू फुकट द्यायचं म्हणून झोपलास, तू जर असा झोपलास तर कसा तुझा व्यवसाय व्हायचा, तू या झोपडीतच राहायचा. ते म्हणले महाराज मग काय करू. अरे गिराईक बघ. मग गिराईक बघू म्हणजे काय, आलं तर बघू ना. आता तुम्ही आला फुकट आला, पैसे देऊन येणार गिराईक यायचं कधी. अरे बोलवायचं. बर बोलवलं मग काय होईल, तुझ्या सगळ्या गोष्टींची विक्री होईल. बर विक्री झाल्यावर पुढे काय होईल, तुझ्याकडे पैसा जमेल. बर पैसा जमल्यावर पुढे काय होईल, उत्तम पैकी बंगला बांधावा. बर बंगला बांधल्यावर काय होईल. तो असे प्रश्न लागला विचारायला कुंभा. अरे म्हणलं काही नाही, असं आयुष्यभर कमाव भरपूर आणि मग बंगल्यात आरामशीर झोप. म्हणलं आता काय करत होतो मी, कसले ज्ञानी तुम्ही. अरे काय नसताना चांगला झोपलोय, ते उठवलं म्हणजे हे कर सगळी लपडी आणि पुन्हा झोप नेवा, पुन्हा चितेवर झोपू का म्हणला. तर म्हणलं हे मटकं घ्या, त्याच्यावर झाकायला ही झाकणी घ्या आणि त्याच्यावर एक छोटस भांड पण घ्या आणि चालायला लागा. बरं ज्ञान सांगू नका तुम्ही मला. आणि त्याला ते दिलं. मग ते घेऊन गेले, पाणी भरून आणायचे, झाडाखाली ठेवायचे, मग येणार जाणार पाणी प्यायचे. त्यातले एक दिवस काय झालं, एक जण म्हणाला अहो महाराज नुसतं पाणी ठेवलं की गुळाचा खाडा बिडा ठेवा की, उन्हात ना आलेलो असतो आम्ही, जरा काही तुम्हाला समजते की नाही राव, असले तुम्ही संन्यासाचं ज्ञानच काढतात सगळे. म्हणलं बाबा गुळाचा खाडा ठेवला, त्याच्यावर अजून काही लागतं का, शेंगा आणून ठेवायचे असल्या ठेवा म्हणलं. मग त्याने ते शेंगा वगैरे गुळाचे, अरे म्हणले हे ठेवू कशात, त्याच्यासाठी भांडी आणली. आणि मग आता या उघड्यावर कसं ठेवायचं म्हणून एक कोप केली, अशी गोड कोप केली. त्या जंगलातला लाकूड फाटा आणला आणि त्याचं छोटस घर केलं उत्तम पैकी. तिथे डेरा ठेवला, गुळ ठेवले, शेंगदाणे ठेवले. येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यवस्था उत्तम झाली आणि तिथं उंदीरही निर्माण झाला. ऋषीने पाहिलं, उंदीर आला त्यांच्याकडे. अरे म्हणे बाप्पा तू न बोलावता कसा आलास. म्हणजे महाराज तुम्ही सगळी व्यवस्था केली इथे, त्या जंगलात मी हिंडत होतो, खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली. मग तर म्हणे आता कसं काय करावं. त्या उंदराच्या वासामुळं तिथे एक रान मांजर पुन्हा आलं. त्या मांजराला बघितल्यानंतर उंदीर पळत पळत त्या महाराजाकडे गेला, ऋषींकडे गेला आणि म्हणाला महाराज मला त्या मांजराची फार भीती वाटते. म्हणे काय करू बेटा, मला मांजर करा ना, मला मांजर करून टाका म्हणे. म्हणे तथास्तु, तुझी इच्छा आहे तसं घडो. पण ते उंदराचं मांजर झालं. मांजर झाल्यावर मग काय, त्या बाहेर गेला आपला, बाहेर गेला इकडे तिकडे हिंडायला. त्याला कुत्रं बघितलं, पळत आलं म्याव म्याव करत आणि म्हणे महाराज
बाहेर हिंडायची पंचायत आहे, मला कुत्र्याची फार भीती वाटते. तुझी काय इच्छा बेटा? ते म्हणे मला कुत्रा करा ना. म्हणजे तथास्तु, तुझी इच्छा आहे तसं घडो. आपल्या आयुष्यात आपली इच्छा आहे तसंच घडत असत. मग त्या कुत्रा झाला तो. कुत्रा झाल्यानंतर मग लांब फेरफटका मारायला गेला आणि घाबरत शेपटी घालून पळत आला. त्याला एक लांडगा दिसला म्हणून, आणि म्हणला महाराज हे काही फार अवघड झालं बाबा, मी तुम्हाला सारखं सारखं मागतोय, मला असं करा आता की मला कुणाचीही या जंगलामध्ये भीती वाटू नये यासाठी या जंगलाचा राजा करा, सिंह करा. एवढं त्याचा असतो, तुझी इच्छा आहे तसं घडो. आणि मग तो सिंह झाला. अतिशय सुंदर देखणा, आया वेळा आली आणि मोठ्यानं त्यानं टारकाळी बोलली, महाराज त्याने काय बेटा, मी तुम्हाला खाऊ का? आपलं असं, आपलं सुद्धा असंच काय, प्रपंच आपण असाच करतो. पैसा कमवण्यासाठी अन्य मार्ग अशाच पद्धतीनं स्वीकारतो, पण हे विसरतो. काय विसरतो? ते महाराज म्हणले, बेटा मी तुला उंदराचा सिंह केला, मी तुला उंदराचा सिंह केला आणि तुम्हाला खायला निघालास बेटा, काही हरकत नाही. पण एक लक्षात तू ठेवायचं विसरलास बेटा, जो माणूस तुला उंदराचा सिंह करू शकतो तो क्षणार्धात सिंहाचा उंदीर सुद्धा करू शकतो. त्याला विवेक म्हणतात, विवेक. त्या सिंहाकडे जर विवेक असता तर त्याला जाणवलं असतं की नाही, ज्या माणसानं आपल्याला मार्ग दाखवून एवढा उंदराचा सिंह केला, त्या माणसाला आपण खायला निघालो. खायला जाण्याआधी जर विवेक जागृत झाला असता त्याचा, तर त्याने विचार केला असता, जन हे आयुष्य आपल्याला दान केलेले ते सत्कर्मासाठी, कुकर्मासाठी नाहीये. आपल्या त्याच्यावर अधिकारच नाही. आपल्याला त्याला सिंह केला म्हणजे आपण लगे उलट पक्षी त्याला काय बक्षीस द्यायचं, आपण विचार करतो का या गोष्टीचा? आपल्या आयुष्यामध्ये असंच घडतंय माय बाप्पांना. माता भगिनींना एक नम्रतेची विनंती आहे, मी प्रत्येक वेळेला करतोच करतो, तुमच्या लक्षात राहते की नाही मला माहिती. कुणाविषयी कधी, कुणाविषयी म्हणण्यापेक्षा स्त्रीनं कधी स्त्रीविषयी वाईट बोलू. अहो तो इशू एवढा मोठा झालेले, बायकाच्या पोटात कुठली गोष्ट राहते. आणि हा शाप आज कमी होत आलेला आहे, पण हा शाप महाभारतातला आहे. बरं, ज्या वेळेला कर्णाचा वध करून अर्जुन आला आणि कुंती मातेला सांगितलं, आई जे विरोधी पक्षातले होते कौरवातले, त्यांच्याकडचा जो बलाढ्य आणि सूर्यासारखा तेजस्वी जो होता त्याचा वध मी आज केला, त्याचं नाव खरं नाही. त्यावेळेस कुंती म्हणली, अरे 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 अर्जुना, तो तुझा थोरला भाऊच होता की रे, तिच्या पोटात नाही राहिली ती गोष्ट. मग अर्जुन कसा म्हणतो, आई ही गोष्ट तू आधी सांगायची नाही का?
आधी सांगितले असते तर एवढं महाभारत घडलंच नसतं आणि त्याच्या जाऊन पाया पडलो असतो. काही केलं तर तो आमचा थोरला भाऊ होईल. असो, तर माता भगिनीला ही विनंती त्यावेळेला वशिष्ठ ऋषींनी शाप दिले. पण तो शाप कालावधामध्ये वारंवार शाप म्हणजे काय असतो? दंड असतो. दंड म्हणजे काय? शिक्षा भोगायची असते आणि ती काही काळपर्यंत भोगायची असते. ती आज अस्तित्वात आहे असंच वाटतंय मला तरी. बघा बरं, स्त्री नेहमी स्त्रीमुक्तीच्या गोष्टी करते, पण ज्या घरात सुनेला मुलगी झाली त्या घरात जर तुम्ही त्या सासूला विचारलं किंवा आजे सासूला विचारलं काय झालं, मुलगी झाली, चेहऱ्यावर 12:30 वाजलेले असतील तिच्या. काय बोलतीये? मुलगी झाली म्हणजे आज देशात काय स्थिती आहे? स्त्री शक्ती कमी होत चालली. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या स्त्रीविषयी वाईट बोलता, त्या वेळेला तुमचा ऱ्हास होत असतो. तुमच्या पोटात ही गोष्ट राहत नाही म्हणून तुम्ही करता, पण तुमच्या मनामध्ये त्या स्त्रीला तुम्ही नुसतं वाईट बोलता. शेजारीण असो, मैत्रीण असो, ननंद असो, भाऊजाई असो, सास असो, सून असो, या सगळ्या स्त्रिया पण एकमेकाविषयीचे जे बोलणं आहे ते फार वाईट. माझं म्हणणं एवढंच आहे माता भगिनींना, तुम्ही एखाद्याच्या तोंडाला काळ पुसायला जाता पण स्वतःचे हात काळे करून घेता हे विसरता. त्याच्या तोंडाला लागो नाही तर ना लागो, पण आपले हात का काळे करता? तुम्ही बोलल्याला तिच्या जीवाला लागो नाही तर न लागो, पण तुमच्या मनात ते वाईट विचार का येतात? येऊ दे, अजिबात येऊ देऊ नका. म्हणून मी सांगितलेले, ज्या दिवशी जगातल्या सासू आणि सुना त्या मायलेकीसारख्या वागतील, त्या दिवशी या जगातले तंटे मिटलेले असतील. अरे सासू ही स्त्री आहे, सुना ही स्त्री आहे. असो, तर सांगण्याचा मुद्दा काय की आपला विवेक हरवला कुठे? अहंकारापोटी आपला विवेक हरवला. आपल्याला समजत नाहीये असं नाहीये. मला सांगा, आपण 4 दिवसामध्ये जे विवेचन केलेले त्यामध्ये आपल्याला निश्चित समजलेलं आहे आपण कुठे चुकतो. आपण वागणं कसं आहे ते बरोबर आहे की चूक आहे? आपण रिलेशनशिप कुणाशी आणि कशी तयार करतो त्यामध्ये आपला स्वार्थ आहे का काय? काकाकडून काम करून घ्यायचं म्हणून आपण म्हणतो काका तुमच्यावर आमची फार श्रद्धा आहे हो. तथाच तू म्हणले काकाने की पुन्हा काका तुला खाऊ का? ही रिलेशनशिप, हे नाते संबंध, गुरु शिष्यांचं नातं, कुठले नाते संबंध आपण सांभाळतो? बाप लेकाचा नाते संबंध सांभाळतो का? आई मुलाचा सांभाळतो का? बहिणी बहिणीचा सांभाळतो का? जर त्या चैतन्याचा अंश आपल्यामध्ये आहे, त्या चैतन्याच्या इशाराने हे चैतन्याचं चलन वलन होते, हे चालते विश्वामध्ये. हे जर सत्य असेल, तो जर देव आहे, तो परमात्मा आहे, तर हा जो आत्मा आहे हाही देव आहे. इथपर्यंत समीकरण ठीक आहे, समीकरण ठीक आहे.
पण आपण तसं वागतो का? समीकरणाप्रमाणे राहतो का? आपल्या चांगलेच विचार येतात का? आपल्या मनामध्ये दुरुस्त भावना काय येतात? दुसऱ्याचं वाईट चिंतनाचे विचार काय येतात? ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं वाईट चिंततो त्यावेळेचं समीकरण काय आहे? आपण सहज म्हणून जातात मोठे मोठे महासंत, चिंती परा ते घरा. मग मी त्यांना असं म्हणतो, जे सांगतात लोक, आम्ही लोकांचं वाईट चिंतल्यामुळे आमचं वाईट झालं. मग मी म्हणतो त्याच्या उलट करा ना, तुम्ही लोकांचं कल्याण करा, कल्याण चिंता, चांगलं चिंता. लोकांविषयी कधीही वाईट भावना मनामध्ये आणू नका. चिंती परा, दुसऱ्याचा विचार अशा दृष्टीनं करा की जो आपल्या येईल घरात. आपण जर लोकांचा चांगला विचार केला तर आपल्याविषयी चांगला होईल, आपल्या घराविषयी चांगला होईल. मग याची दुसरी जी बाजू आहे ती आपण नकारात्मकच का घेतो? कारण पहिली जी बाजू आहे त्यामध्ये अहंकार असतो. मी कोणाचंही वाईट करू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो, किंवा आपल्याला एखाद्याकडून थोडासा उपद्रव झाला तर आपण त्याच्या जीवावर उठतो, त्याला खलास करण्याचे विचार करतो. हा आपला अहंकार आहे. एका राजानं काय झालं, किंवा एखाद्या, आता राजाच म्हणायचं त्याला, पण आजकालच्या युगामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे असतात ते राजेच असतात. हो, कायदा बिदा सगळा त्यांच्या हातामध्ये असतो आणि ते पाहिजे त्याचं करू शकतात. अशा वृत्तीच्या माणसानं पानपट्टीवर पान खाल्लं आणि चुकून त्या पानपट्टीवाल्यानं चुना जास्त लागला गेला बिचाऱ्याच्या हातनं आणि याची जीभ भाजली. त्यात कोणाचा दोष काय का? पण ज्या अहंकार युक्त मनाला काय वाटतं, माझी जीभ यानं चुना जास्त लावून भाजवली, भोसडीच्या आता तुझं बघतो. अशापैकी एक केस माझ्याकडे आली आणि मला सांगितलं, काका आता काय माझी धडधड नाही, तो काही नाही, माझ्या दुःखाने येऊन मला अर्धा किलो चुना मला खायला लागेल. तो असला माणूस आहे तो, त्याला आज त्याच्या पुढे कोण काही चालतच नाही. म्हणलं बेटा असं आहे का? मग का काळजी करतोस? ठीक आहे, त्यानं जरी तुला अर्धा किलो चुना खायला लावला तरी हरकत नाही. उद्या दुकानला जाताना 1 किलो तूप पिऊन जा म्हणलं, शुद्ध गाईचं, सात्विक देशी गाईचं तूप पिऊन जा 1 किलोवर. म्हणलं काका ते कसं पचायचं, काहीतरी उलटच व्हायचं. तुला काय करायचंय, जा ना बेटा. पण त्याला 1 किलो तूप पिऊन गेला आणि ठरल्याप्रमाणे 4 बगल बच्चे घेऊन आला आणि म्हणला, बेट्या माझी जीभ अजून मला तिखट खायला येत नाही, काल भाजली जीभ, आता तू ही चुना खा बर. त्याच्या त्या ह्याच्यातला अर्धा किलो चुना त्याला खायला लावला, लोण्याच्या गोळ्यासारखा खाऊन टाकला, पटा पटा. ते आश्चर्य करत गेलं निघून. ह्याला काहीच झालं नाही म्हणला, त्याचं तोंडही भाजलं नाही, मेलं पण नाही. मग ती पोरगा आला माझ्याकडे, म्हणे काका मला काहीच झालं नाही हो, त्या चुन्याचंही काय झालं नाही, तुपाचंही काय झालं नाही. बेटा म्हणलं त्याचं कारण आहे, तुपापासून जे वाईट घडणार होत ते चुन्यानं सावरलं आणि चुन्यापासून जे वाईट घडणार होत ते तुपानं सावरलं. जीवनात विवेकानं जगण्याची पद्धत अशी असते.
मी बघा बऱ्याच जणांवर, काही जणांवर ओरडतो, रागावतो, शिव्या देतो. मी सांगतो की तुम्ही कोणाला वाईट बोलू नका. तुम्ही काय म्हणता, अरे काका तुम्ही कसे ओरडता हो आमच्या? तर मी सांगतो ना, नेहमी सांगतो, काही जणाला ओरडावं लागतं, त्याशिवाय त्याचं जे आहे ते बंद होत नाही. तूप पाजलं तर चुन्याची बाधा होत नाही, आणि चुना खाल्ला तर तुपाची बाधा होत नाही. एकमेकाला माझं ओरडणं तुमच्या आयुष्याची संलग्न असतं. मी जर गोड बोललो तर तुम्ही लगेच म्हणता खाऊ का. त्यावेळेला इथं जाऊन बसता तुम्ही, म्हणून मला ओरडावं लागतं. माता भगिनीला बरेच अनुभव आहेत माझ्या ओरडण्याचे. तर त्यावेळेला विवेक जागृत झालेला असतो. कुणाला ओरडावं, कुणाला बोलू नये, कुणाला बोलावं, कुणाशी मितभाषी असावं, कुणाला उत्तम बोलावं. उगाच जर आपण काय नाही, पोरगी किंवा पोरगा नापासून आलेली तर त्यांच्या अंगावर जर ओरडा लागलो तर ती काय करतील, आत्महत्या करतील ना जाऊन. तिथं गोडच बोललं पाहिजे हो. ते जे खाऊन आलेले त्याला विरोधात्मक खाऊ घातलं पाहिजे. त्याच वेळेला विवेक जागृत झाला म्हणलं पाहिजे. अशी विवेकाची व्याख्या आहे. विवेक जागृत कसा होतो हे आपण विचारात सुद्धा आणत नाही कधी. आपलं कसं तत्वज्ञान आहे, आयुष्याचं सार आपल्याला जशास तसे. शेरास सव्वा शेर, सासू बनेल तर सून महा बनेल. काय करते सासू बघू, तिच्या जिंजा ठेवते का जागेवर, मी बघ म्हणतो. आई बापाला सांगतात पोरी, छाती ठोकपणे, मी तर काय कमी आहे काय तिच्यापेक्षा. अशी गंमत सांगतो. कसं पाहिजे, विवेक जागृत झाला पाहिजे. शेजारी शेजारी दोन होत्या बाया. एक होती ती नुकतंच लग्न लावून आलेली, नवरा बायको राहायला आली होती. त्यांच्याकडे कोण नाही, सासू नाही, सासरा नाही, दीर नाही, कोण नाही, दोघच नवरा बायको. आणि इकडे जी होती ती सासू सासरा, घरात सगळं भरपूर, आणि सून बिचारी अतिशय गरीब. सासू सकाळी तिच्या शिव्याची डिक्शनरी एवढी मोठी होती त्या सासूची, कोणाला आयुष्यात पाठ होणार नाही. तिचा अर्थ सुद्धा तिलाच माहित. लातेनं उठवायची सोनेला सकाळ सकाळी, पसरली म्हशीसारखी म्हण. आता ती म्हैस तरी कोण, हिच्या पोटी झालेला रेडा कोण. काय बोलतो, कुणाला काय विवेक नाही हो. आणि रोज भांडणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्या सोनेला नीट बोलायचंच नाही, तिला खाऊ द्यायचं नाही, तिला पिऊ द्यायचं नाही, तिला चहा द्यायचा नाही, त्रास 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 करायचा. आणि राज्य घरात तिचंच बिचारीचं. त्यामुळं नवराय काही म्हणायचं नाही, पोरगाय काही म्हणायचं नाही. व सगळेचे कुलप लागले तोंडाची. आणि हिचा एकटीचा पट्टा चालू आपला, फटफाट 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 चालू सगळ्यावर आपलं. मग एक दिवस काय झालं, ती शेजारी जे होते नवरा बायको, त्या पोरीची आई आली होती. त्या पोरीच्या माहेरनं बघू आपल्या पोरीचा प्रपंच कसा चाललाय, संसार कसा चाललाय, तिच्या घरात कोण नाही वडीलधारक, म्हणून आली होती आपली सास भेटायला. आणि तिला भेटायला आली तेव्हा रात्री म्हणली, काय गती कोण आहे ती. म्हणजे जाऊ दे आई, तुला काय करायचंय, ती तिची सासू आहे. असली कसली सासू, जाऊ
तिनं रात्री ऐकलं, आल्यापासून ऐकलं, सकाळी दिवस तिच्या लातानं उजळल्याला पाहिलं ना ऐकलं. ही नाही काय नाही कंबर कसलीन गेली. म्हटलं अगं म्हातारडे, तुझ्या काही जीवाला लाज बीज आहे की नाही? तिला माहित म्हणती तू कोण आहेस ग? मग त्या दोघीची झोपली भांडण. तुला काय करायचंय? मी माझ्या सुनेला बोलेन. ती म्हणली तुझी सून आहे, माझी लेक आहे ती. शेजार धर्माला ऐकू वाटत आहे. मग त्या दोघीची अशी झुंपली. तेवढ्यामध्ये ती सून आली आणि म्हणली आई, तुम्ही कशाला भांडणात पडता? अहो हे मला सवय झालेली आहे. ह्या मला आईसारखं वागवतात. माझी आई नाही का शिव्या देत, तसंच आई शिव्या देतात. हा विवेक आहे, विवेक. भांडणं मिटवण्याचा हा पर्याय आहे. आपण काय करतो? बरं झालं माझी बाजू घेऊन आली वय शेजारी, धर त्या सासूची झिंज्या धर, काय वेणी धर, काय वाटत ते कर. हे विचार अहंकार येत. आणि जे त्या दोघींची म्हाताऱ्यांची भांडणं मिटवण्याचा जो विचार आहे तो विवेक आहे. तो विवेक निर्माण प्रसंगामध्ये झाला पाहिजे. प्रसंग कसा आहे? त्या दोघीची भांडणं पेटली तर ते शेजाऱ्याचं भांडण कुठे जाईल काही सांगता येत नाही. म्हणून ते जर विझवायचं असेल तर विवेकानं बोललं पाहिजे. म्हणून ती सून काय म्हणते, अहो जाऊ द्या ना, कशाला भांडताय तुम्ही? त्या माझ्या आईसारख्याच आहेत. आई नाही का शिवी देत आपल्या मुलीला? कसे शिव्या देतात? त्यांचा स्वभाव आहे कसा. पण फार माया करतात हो. चल ती म्हणते आता तुला सवय पडिले वळण इंद्रिया सकळ. ती म्हणते खरे माझ्या कानाला त्यांच्या शिव्या नाही ऐकलं तर करमत नाही. बघा एवढं शिव्याचं प्रेम पाहिजे बरं. तर नामस्मरणाचं सुद्धा शिव्याच तेवढं आपल्याला पाहिजे. शिव्या तोंडपाठ करायचे असतात ना, पुन्हा सासू व्हायचं असतं आपल्याला. 4 दिवस सासूचे उपभोगायचे असतात. तर असो सांगण्याचा मुद्दा काय? हे जे उदाहरण आहेत, विवेक आपल्याकडे आहे का? असंख्य उदाहरण आहेत. आपण ती उदाहरणं रोज जगतो, वागतो, बोलतो, पाहतो. पण आपण आहे तसेच आहोत. अपेक्षा मात्र आपल्या फार मोठ्या मोठ्या. विचार करा, आपण संपत्ती कमावली पण सन्मती नाही आली आपल्याला. सन्मती, सबको सन्मती दे भगवान. सन्मती जी चांगली, जी विवेकाची बुद्धी आहे त्याला सन्मती म्हणतात. संपत्ती आली वाटतं ते कमावून, पण सन्मती नसेल तर काही उपयोग. पैसा कमावण्यामध्ये, प्रपंच करण्यामध्ये भरपूर वेळ आपण घालवतो, पण सन्मती आणि विवेक प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर काका तुम्ही तर सांगताय सगळं विरोधातलंच सांगताय प्रपंचाच्या. हे नाही शक्य. मी प्रपंचातलंच सांगतो माय बाप्पानो. नीट खुणगाठ बांधा. तुमचा विवेक जागृत होईल, तुमच्यामध्ये सन्मती निर्माण होईल, संपत्तीपासून चांगलंच निर्माण होईल असं मी सांगत नाहीये. संपत्तीपासून 2 परिस्थिती निर्माण होतात, चांगल्या आणि वाईट. पण सन्मतीपासून चांगलंच निर्माण होतं. आणि हे सन्मती येण्यासाठी सत्संगाची नेहमी 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 गरज आहे. आपण त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे, सत्संगामध्ये नेहमी राहिलं पाहिजे. हे नुसतं वैचारिक दृष्टीनं शक्य नाहीये, सत्संगामध्ये असेल. तुम्ही विचार करा, जेवढ्या वेळा आपण सत्संगामध्ये बसतो त्यावेळेला आपण सगळं हरपून जातो.
का हरपून जातो? तर आपली सन्मती जागृत होत असते. जी उत्तम प्रतीचा जो विवेक असतो तो जागृत होत असतो. नाथ महाराजांच्या आयुष्यामधली घटना आहे. नाथ महाराज वय वर्ष 6 असताना ध्यानातून त्यांची सन्मती जागृत झाली आणि त्यांना आदेश मिळाला, दौलताबादेला जा. तिथे किल्ल्यावर जनार्दन स्वामी आहे, त्यांचं शिष्यत्व पत्कर. आणि त्या पद्धतीनं नाथ महाराज दौलताबादेला आले. त्यांनी गुरूंची सेवा केली, पण त्याला अनुग्रह नाही मिळाला. 6 वर्ष सेवा केली माय बाप्पानो. 6 वर्षाच्या पोरानं 6 वर्ष सेवा केली. 12 वर्षाचं वय झालं, गुरुच्या सत्संगात राहिले. ते म्हणे मला अनुग्रह मिळालाच पाहिजे, तो सुद्धा प्रत्यक्ष सद्गुरूंच्या दरबारात मिळाला पाहिजे, सद्गुरूंच्या इच्छेने मिळाला पाहिजे. सद्गुरु दत्तात्रयांनी माझ्या गुरुला आदेश केला पाहिजे, बेटा तू याला अनुग्रह दे. अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने ती आपल्या गुरूंची सेवा करत. काय काम करायची त्या लहान वयामध्ये त्यांनी त्यांच्या घरचं सगळं बघायचं. पुन्हा त्यांचं भाजीपाला आणणं, काय असेल ते घरातलं सामान आणणं, त्या म्हातारीला मदत करणं, जनार्दन स्वामीच्या बायकोला मदत करणं. त्यांना आईच म्हणायचे नाथ महाराज. आणि ती आपल्या लेकराप्रमाणे वागवायची, सगळा हिशोब ठेवायचा. नाथ महाराजांनी आणि किल्ल्यावर डबा घेऊन जायचा जेवणाचा जनार्दन स्वामीचा. अशा प्रकारची ही सगळी सेवा चालू होते. एक दिवस जनार्दन स्वामी म्हणले, तुला गावाकडची आठवण नाही येत? तुला पैठणला नाही जाऊ वाटत? त्यावेळेस नाथ महाराज म्हणाले, सरकार म्हणायचे. सगळे लोक सरकार म्हणायचे. त्या पद्धतीने नाथ महाराज म्हणाले, सरकार मला तुम्ही दत्ताचं दर्शन करून दिल्याशिवाय आणि अनुग्रह दिल्याशिवाय, तुमच्या आज्ञेशिवाय मी गावाकडे जाणार नाही. ठीक आहे बेटा. मग एक दिवस तो असा हिशोब करत बसला रात्री. नाथ महाराज हिशोब करताना रात्री 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले. हिशोब सारखा तपासतायत. त्या हिशोबामध्ये एक पैसा घोळ होता. 1 पैसा. आपल्या इथे सुद्धा उत्तम हिशोब करणारे असे बंगाली काका आहेत बरं आमचे. त्यांनी सुद्धा 1 पैसा हिशोब, त्यांना 1 नव्या पैशाच्या हिशोबाचा घोळ आला होता. तद्वत नाथ महाराजांना 1 पैसा घोळ काही सापडेना. पहाटे 4 वाजले, ब्राह्म्य मुहूर्त झाला आणि नाथांना तो 1 पैसा हिशोब सापडला. आणि नाथाने एकदम टाळी वाजवली, सापडला. आनंद झाला. आपल्या शयन कक्षामध्ये झोपलेले जनार्दन स्वामी गुरु म्हणाले, नाथा अरे व्यवहारातल्या 1 पैसा हिशोब सापडला बेट्या, तर एवढा आनंद झाला. पण हे आयुष्य ज्याने प्रदान केले त्याचा हिशोब जर सापडला तुला आयुष्य कशासाठी आहे, तर किती आनंद होईल. बघा
एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी सांगितलं आज आपल्याला गुरुदत्ताचं दर्शन होणार सहज बोलणे हितोपदेश. अरे एक पैचा हिशोब सापडला. तुझ्या आयुष्याचं खरं मर्म काय आहे, कशासाठी तू जगतोयस हे जर सापडलं तर किती आनंद होईल. म्हणजे आज आपल्याला आपण आपलं आयुष्य गुरुदत्ताच्या दर्शनासाठी. तर म्हणे उठला, नमस्कार केला गुरुला, आज मला गुरुंचं दर्शन करून देणार सद्गुरु दत्तात्रयांचं. म्हटलं बेटा तू कसं काय ओळखलं. एक लक्षात ठेव, कुणाला सांगू नको, आज गुरुवार आहे, मी तुला गुरु दत्तात्रयाचं दर्शन करून देईन, पण तोपर्यंत अन्न पाणी काहीही घ्यायचं नाही आणि कोणालाही सांगायचं नाही. तर म्हणे ठीक आहे, मग माझा डबा घेऊन ये रोजच्या प्रमाणे, मग मी तुला गुरु दत्तात्रयाचं दर्शन करून देईन. मग गुरुवारचा दिवस नाथ महाराजांनी घरातली सगळी कामं उरकली, हे किल्ल्यावर निघून गेले, यांची ध्यान धारणा झाली आणि म्हातारी घरामध्ये ज्ञानानंद स्वामीची बायको अरे म्हणले नात्या अरे खाऊन घे, त्यांचाही डबा झालाय घेऊन जा. कारण नाही आई मला भूक नाही. का रे बाटा काय झालं तुला, पोटात दुखतंय का, आजारी आहेस का. अगं नाही काही नाही, मला भूक नाही. भूक का नाही पंचायत मला कशी आपल्याला हेच म्हणे बाप खाऊ देणं आहे भीक मागू देणं. तशी परिस्थिती बापानं सांगितलं, कोणाला सांगायचं नाही आणि काही खायचं नाही. आई म्हणते का खात नाही सांग, खरं सांग, माझी तुला शपथ आहे. आता काय करावं, त्या 12 वर्षाच्या पोरानं करावं काय. ते म्हणाले आई खरं सांगू. म्हणे सांग ना. तर म्हणे सरकाराने मला सांगितले आज ते मला गुरुदत्तांचं दर्शन करून देणार आहे आणि मला अनुग्रह सुद्धा देणार आहे. ती म्हातारी खो 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 हसायला लागली. परीक्षेचा काळ असतो बरं, तिलाही नवऱ्यावर अतिशय श्रद्धा होती, नवरा कसा आहे माहित होता, पण या पोराची परीक्षा घ्यायची म्हणून म्हणते कशी. अरे बेड्या त्यांचं काय ऐकतो, हा पोटभर जेव आधी पोटोबा मग इटोबा. आरत्यानी कधी स्नान संध्या केली का, त्यांना कधी दत्ताचं दर्शन झालंय का, तुला काय दर्शन करून देणार. विचलित होतोय का पाहता, कन्फ्युज होतं का पाहता, आपल्या विचारात बदल होतोय का पाहतात आणि आपल्या आयुष्यात असे प्रसंग सारखे सारखे येतात आणि आपण चढ दिशी वाईट विचाराला चिटकून जातो. बरं झालं आधी खाऊन घ्या म्हणून नाही सांगितलं, बरं खरं घ्या खाऊन. पण तेवढं नाही आई डबा करून द्या, मी घेऊन जाईन. मी आज दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही, अन्न तर खाण्याची लांबच गोष्ट आहे. मग ते गेले जनार्दन स्वामी यथेच्छ जेवले, थोड्या वेळ बसले आणि सांगितलं नाथा माझा घोडा घेऊन खाली ये. मग त्या वेळेला नाथाने घोडा आणला, ते दरबारातनं उठले आले खाली, स्वतः घोड्यावर बसले आणि म्हणाले नाथा तू माझ्या घोड्याच्याही पुढे पुढ आणि शूलभंजन पर्वतापाशी जाऊन थांब, मी तुझ्या पाठोपाठ येतो. आता आपल्या डोक्यामध्ये काय विचार येतो, आपला विवेक जागृत नसल्यामुळे नकारात्मक विचार येतो. म्हातारीला काही अक्कल आहे का, 12 वर्षाच्या पोराला पळत जायला सांगतो, स्वतः घोड्यावर बसतो.
स्वतः जेवला त्या पोराला जेव नको म्हणून सांग असले हे नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतात म्हणून विवेक आपला जागृत होत. पण नाथांच्या डोक्यात ते नाही आलं. सहज बोलणे हितोपदेश काय त्याचा अर्थ घेतला, सकारात्मक अर्थ काय घेतला नाथ महाराजांनी. तू माझ्या घोड्याच्या पुढं पळ म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा मोठा हो, माझ्या अध्यात्मामध्ये प्रगतशील हो, गुरुपदापेक्षा श्रेष्ठ हो. शब्दशः अर्थ नाही घेतला, सकारात्मक अर्थ घेतला. म्हणून नाथ महाराज पळत 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 पुढे मागे घोडा, नाथ महाराज पुढे पळतात मागे घोडा असं करत त्या शूलभंजन पर्वताच्या पायथ्याला आले. तिथे एक झरा वाहत होता आणि ती शूलभंजन टेकडी जी आहे त्याचे मोठा औदुंबराचा वृक्ष होता. तिथे जनार्दन स्वामी बसले त्या वृक्षाखाली आणि नाथ महाराजाला सांगितलं त्या घोड्याला तिथे चाल उभा राहा, तिथलं पाणी पाज, मी बसतो तिथे. हे सावलीला बसले आणि ते पोर घोडा धरून चारते, पाणी पाजलं, तिथेच घोडा बांधला लांब आणि थांबला बिचारा. तेवढ्यामध्ये एक फकीर आला. फकीर आपल्याला माहिती आहे, कपनी बांधलेली असती, त्याने घातलेली असते कपनी, फडकं बांधलेलं असतं डोक्याला, हातामध्ये चिमटा असतो वगैरे वगैरे, त्याला मुस्लिम वेश धारण केलेला असतो, त्याला फकीर म्हणतात. साईबाबाचा जसा वेश होता ना त्या पद्धतीचा वेश धारण करून त्याले त्यांच्या बरोबर एक कुत्री होती आणि ते जनार्दन स्वामीच्या तिथे गेल्यावर जनार्दन स्वामी पडदिशी उठले आणि दोघांनी कडकडून मिठी मारली. हे नाथ महाराज खाल बघतायत त्या टेकडीवर हे दोघ जण कडकडून भेटतात. म्हणजे आपला गुरु ब्राह्मण आणि हा फकीर मुसलमान, दोघांची काय घटते बाबा म्हणे. लगेच त्यांचा विचार जागृत झाला, आपण काहीतरी चुकीचा विचार करतोय, विवेक जागृत झाला. हे फार चुकीचं आहे